सगळ्यातून ना मला एक गोष्ट कळली, माणूस एकतर श्रीमंत तरी हवा, नाहीतर शिकलेला तरी। शिकलेला म्हणजे शिक्षणाला महत्व आहे, पण आजकाल तू अभ्यासात लक्ष देत नाहीस। अरे कौन सा मेल की बात कर रहा है तू? अरे गए बखत जो पेपर में न्यूज आया था तब मैंने एक मेल भेजा था की मी परत येणार नाही, मला शोधू नका। लगेच सगळे खामोश झाले भैया। गेल्या वेळेस त्या चंदूला आपण धरलेलं ना, 2 दिवसात खबर आणावी, नाहीतर आता धमकी दिली आणि विसरून गेलात। हो ना साहेब। हो काय म्हणताय? अहो अशाने त्या धमकीचा उपयोग काय झाला? फक्त ही केस संपेपर्यंत तुम्ही साथ द्यायची, साथ अर्ध्यावर सोडायची नाही, नाहीतर सदरक्षणाय खलनिग्रहणाय। येतो साहेब। या साहेब, ही आसामी जेवढी वाटते ना तेवढी दिसत नाही। हिमनग असेच असतात, ते पाण्याच्या वर कमी दिसतात, पाण्याखाली जास्त। पाटील। हो साहेब। तुम्ही त्या चंदूच्या मागावर राहा आणि दुसऱ्या हवालदाराला पांडेच्या मागावर ठेवा, पण हो, मी सांगितल्याशिवाय कोणावरही हात टाकायचा नाही। होय साहेब। आणि तुम्ही त्या पांडेचा मोबाईलचा कॉल समरी मिळवा। त्याला 5-5:30ला फोन आला होता का, फोन त्याच्या भावाचाच होता का आणि कुठल्या एरियातनं आला, ही सगळी माहिती मला आजच्या आज हवी। चला कामाला लागा। अरे मोहन, अरे आज अचानक असंच तुझी आठवण आली म्हणून आलो। आत नाही यायचं का? आत यावंसं वाटलं नाही। बरं, तू कशी आहेस? मला काय झालंय, मी खाऊन पिऊन मस्त आहे। इतके दिवस मी कुठे होतो विचारणार नाहीस मला? विचारणार रे, पण कुठे होतास तू? तुला तर माझी काळजीच नाहीये। मोहन, उगा डायलॉग मारू नकोस हा। अरे कोणत्या आईला आपल्या मुलाची काळजी नसते? बाकी कोणत्या आईचं माहित नाही ग, पण तुझं मला माहिती आहे। या घरात राहायला आल्यापासून तू कधी मला आई म्हणून फोन केलेलास? तुला आठवतंय? मला तरी आठवत नाही। अरे काय झालंय काय तुला? आज असं का बोलतोस? अगं आई, मी आता महिना 15-20 हजार रुपये कमवायला लागलोय। का रे, कमाई का कमी झाली? पहिले तू एक काम केलंस तर यापेक्षा जास्ती कमवायचास। तेव्हा वर्षातले 7-8 महिने मी जेलमध्ये असायचो। आता मी ती सगळी कामं सोडून दिलेत। आता मी मेहनतीने पैसा कमवतो। चल ना माझ्या बरोबर।
आपण आपल्या घरी राहू. माझी खोली छोटी आहे, पण मी तुला तिथे सुखात ठेवेन. मोहन, अरे हे सगळं ऐकून मला किती आनंद झालाय म्हणून सांगू. मोहन, मी तुझ्याबरोबर एका पायावर आली असते रे, पण काय पाय दुखतायत का? मी चेपून देई नाही. तसं नाही रे, जरा समजून जा, बस थोडे दिवस. अरे मग तुझी जी खोली आहे ना, त्याच्यापेक्षा कितीतरी मोठी खोली घेऊ आपण. किंवा असंही होऊ शकतं आपण याच बंगल्यात असू. या बंगल्यात? ते कसं? आणि मग सुरेखा, सायली, सिया? तुला त्यांची काळजी आहे की माझी? तुझीच ग, पण तू मला काय सांगतेस ते मला कळतच नाही. अरे बाळा, मी इथे उगाच आलेली नाही. अरे माझ्या मनासारखं सगळं घडलं ना, तर हा बंगला कायमचा आपला होईल. म्हणजे गेल्या वेळी त्या सुरेखावर जशी गोळी चालवली तशी यावेळेस त्या चौघी बहिणींना? नाही रे. हा मग ठीक आहे, मी तो मार्ग सोडलाय. हा अरे वेड्या, मी काट्याने काटा काढायला शिकलीये. आपण त्या बहिणींना संपवण्यापेक्षा त्याच एकमेकींना संपवतील बघ. आता फक्त एक वार करायचा आहे. अरे तू खतरनाक आहेस. हा, माझ्यात असले गुण कुठून आले हे मला आत्ता कळलं. पण आई, तू म्हणतेस ते सगळं खरं होईल ना? 100%. समज, माझं उद्दिष्ट माझ्या डोळ्यासमोर आहे असं समज. सलोनी, तू इथे आणि हे पत्रकार तुझ्या बरोबर? म्हणजे अरे साहेब, तुम्ही सगळं ऐकलं? हो, सगळं ऐकलं. आता काय काय कारस्थानं केली होती हे सांगताय की पोलिसांना बोलवू? सांगतो. आता मी सुधारलोय. मला परत पोलिसात नाही जायचं. मी एकदा सुरेखावरती गोळी चालवलेली. तिला मारायचं होतं, पण ती वाचली. खरं तर आपल्याच बहिणीला कसं मारायचं असा मला प्रश्न पडला. म्हणून मी माझ्या आईला, जिने मला तिला मारायची सुपारी दिली होती, तिला खोटंच सांगितलं. हातावर पाल पडली म्हणून. मोहन, आई, तू आतापर्यंत किती खोटं बोललीस. मी थोडंसं खोटं बोललो तर एवढी काय रिॲक्ट होतेस? मी काय खोटं बोलले? माझ्यावर आरोप करू नको. आरोप? अगं आई, या बहिणींमध्ये भांडणं लावण्यासाठी तू किती कारस्थाने केलीस. या सलोनीच्या मनामध्ये किती विष कालवलंस. तुझ्या बहिणी अशा आहेत, तुझ्या बहिणी तशा आहेत, असं केलं नाहीस? अजिबात नाही. तुला काय याच्यातलं माहितीये? तू इथे होतास का? त्याला मी सांगितलं. मी तुमची सगळी माहिती काढली. माझा भाऊ गिरीश, जिला तुम्ही निनावी कॉल करायचा, ती माझी वहिनी. तिच्याकडून तुम्ही ज्या कामवालीला पळून लावलं त्या रंगूकडून, सायलीकडून, केतनकडून. माझं नाव नाही घेतलं? अरे हो, सगळ्यात जास्त तर तुम्हीच सांगितलं. मग माझ्या आईला मी नाही ओळखणार तर कोण ओळखणार? मोहन, तू? आई, माफ कर. पण आई कशी नसावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तू. मी आज जो काही माणसात आहे ना, ते या माझ्या बहिणीमुळे. यांनीच माझ्यातला माणूस जागा केला, यांनीच माझ्यातल्या भावाला जागा केलं. आजही मला तो क्षण आठवतोय. एक रिक्वेस्ट करते,
जमलं तर बघ हा. जो जबरदस्ती नाही. बोल ना. रक्षाबंधनाला आणि भाऊबीजेला जमलं तर एक राऊंड मार. नको 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 असले पाश, झेपणार नाही असलं ओझं. भावाच्या मायेला आम्ही पोरक्याच आहोत. प्लीज ये ना, आता भाऊ म्हणून ओळख झाली आहे ना, मग आहे ते ना तर पुढे न्यायला काय हरकत आहे. आहे ते ना तर पुढे न्यायला काय हरकत आहे. हरकत मला नव्हती, पण माझ्या आईला नक्कीच होती. हो पण हे एवढंच सगळं घडलं तेव्हा मी कुठे होती. तू गावाला गेली. तेही सांगितलंयस, तू गावाला जत्रेसाठी गेली होती. हो मी खरंच गेली होती. हो गेलेलात ना, पण शुद्ध मानाने नाही. ह्या बहिणींवर करणी करायला गेलेलात. आणि मग तिथले मंतरलेले लिंबू या दारासमोर कापून टाकलेत. नाही नाही छे अजिबात नाही. नाही अहो, मी तर म्हणेन तुमच्या या कृत्याने काय वाईट झालं माहिती नाही, पण एक चांगलं झालं की ही पडली आणि चांगली झाली. नाही पत्रकार साहेब, पहिली सलोनी खूप खूप चांगली होती. सगळ्यांवर खूप प्रेम करायची. हिच्यासारखी ती वृक्ष नव्हती. ती कधीही कोणाशी भांडायची नाही. उलटून बोलणं तर तिला माहीतही नाही. त्या सलोनीची तुलना या सलोनीशी होऊच शकत नाही. तिच्या दीदीकडून बोलायला शिकली, त्याच दीदीवरती आरोप करायला लागली. ज्या सायली बरोबर ती दिवस दिवस खेळायची, त्या सायलीचं तर ती आता तोंड सुद्धा बघत नाही. आणि कारण काय, तर त्या बहिणींनी हिची वाट लावली. हिचं अबॉर्शन करेपर्यंत त्यांनी वेळ आणली. त्यांनी? ती कशी? तिच्या दीदीचा मित्र, आमचे बंधू, हिला नागपूरला नव्हते का घेऊन गेले. अहो पण ते तर हिच्या ट्रीटमेंटसाठी घेऊन गेलेले. पण मग हिचं अबॉर्शन? चंदर, सिया ज्या पांडेचा चित्रपट करत होती ना, त्याच्या भावाची ही करणी. पण हे सगळं का, कसं झालं? सियाने त्या इंदरच्या कानफाटात मारलेली. त्याचा बदला घेण्यासाठी त्याने हे केलं. माझ्या हाताला लागला नाही, नाहीतर आई शपथ त्याला उभा चिरला असता. ही माहिती तुला कोणी दिली? सियाला अशी शंका होती. मी त्याच्या मुळाशी गेलो. मग पोलिसात जायचं ना. आपल्याला आपल्या मनगटावर विश्वास आहे. अहो पण याला कायदा हातात घेणं म्हणतात. आपण कोणाची केस सोडवतोय? अरे हो मॅडम, आपल्याला काहीच बोलायचं नाही. हे जे आम्ही सांगतोय ना, हे त्यांच्या करणीचा काही भाग आहे. सगळी करणी सांगत बसलो ना तर अख्खी रात्र पुरणार नाही. हे सगळं खोटं आहे बाळ. मला काहीही ऐकायचं नाहीये आणि बोलायचंही नाहीये. ह्याआधी मी बऱ्याच जणांना बरंच बोलले, सगळ्यांना दुखावलंय. अजून त्यात भर घालायची नाहीये. सलोनी, मी बस म्हणाले. अगं पण बस पुरे. मी मान्य करते मी चुकले. नाही, चुकली तू नाही, चुकली मी चुकलीये. तुझ्या वागण्याचा अर्थ नीट लावू शकले नाही. दीदी सायलीचं म्हणणं समजू शकले नाही. चूक माझी आहे, फक्त माझी. आता दीदीला कसं तोंड दाखवू तेच समजत नाहीये. त्याची गरज नाहीये. त्याची खरंच गरज नाही.
कारण तू माझी बहीण आहेस. पाण्यात कोणी काठी मारली तरी पाणी जसं फाटत नाही ना, तसं आपल्या बहिणींमध्ये कोणी फूट पाडली तरी ती फार काळ पडणार नाही. कारण आपल्या आईवडिलांची शिकवणच तशी आहे. ये बाळ, ये. सलोनी, सलोनी, सलोनी. सायली, सलोनीकडे जा, मी आलेच. पण तू यायच्या आधी त्या काकीचा काही तो सोक्षमोक्ष लावून घे. ये. सलोनी, सलोनी, सलोनी. सायली, सलोनीकडे जा, मी आलेच. पण तू यायच्या आधी त्या काकीचा काही तो सोक्षमोक्ष लावून घे. सॉरी काकी, तुझी आई आहे मला माहिती आहे, पण आता जास्त सिंपती नाही दाखवू शकत आम्ही तिला. मी जाणून आहे. तू सलोनीकडे बघ जा. सुरेखा, सुरेखा, तुझी माफी मागावी असं मला वाटतंय का? पण खरंच मला जमत नाही आज. काकी, मला कोणतंही स्पष्टीकरण नकोय. नाही, मी तशी अपेक्षाही ठेवत नाही. आणि मी तुला इथून जा असंही म्हणणार नाही, कारण माझा तो पिंडही नाही. हा, रागात 1-2 वेळा बोलले, पण ते फक्त धमकवायचं म्हणून. पण आज काय करायचंय ना ते तू ठरव. इथे राहायचं का इथून निघून जायचं? आई, ठरवताना हा विचार कर की यांच्या पुढे तुला पुन्हा मान वर करता येईल. त्यापेक्षा खरंच माझ्या बरोबर चल. खरंच. भले 2 घास कमी खाऊ, पण सुखाने राहू. चल माझ्या बरोबर. मलाही वाटतं का मायेने घास भरवणाऱ्या जवळ कोणीतरी असावं. चल माझ्या बरोबर. चल बाबा, चल. केली तेवढी पापं पुरी झाली. आता अजून पातक नको. सुरेखा, येते मी. चल. अगं आई, येते म्हणतेस आणि आज कुठं जातेस? अरे, कपडे नको का घ्यायला? अगं मी तुला घेऊन देईन कपडे. चल माझ्या बरोबर. चल. आई, आई चल. पत्रकार साहेब, धन्यवाद. तुमचं म्हणणं खरं झालं. मी सत्याच्या मार्गावर चाललो आणि मला माझी आई परत मिळाली. यापुढे सत्याचा पकडलेला मार्ग मी कधीच सोडणार नाही. दीदी, येतो मी. चला, आता मलाही आज्ञा द्या. येतो मी. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. मी एक प्रश्न विचारू? हे सगळं तुम्ही कशासाठी केलं? जे पत्रकार म्हणून तुम्हाला काय लाभ झाला? एक प्रश्न म्हणून 2 विचारताय, एकावर एक फ्री. मॅडम, माणूस सगळ्याच गोष्टी लाभ फायदा बघून करत नाही. तुमच्याविषयी मनात आडी होती तेव्हा सलोनीला मदत करत होतो. मनातली तुमच्याविषयीची आडी सुटली आणि परत सलोनीला मदत करायला आलो. सकाळी तिला भेटून तिला सगळं सांगणार होतो, पण ती माझा कॉलच घेत नव्हती. विचार केल्यावर मार्ग सापडला. इन्स्पेक्टर चव्हाण या मोहनविषयी एकदा सहज बोलून गेले होते. ती लिंक पकडली.
त्याला पटवलं म्हणण्यापेक्षा त्याला समजवलं. चांगलं वाटलं. तोही समजूतदार निघाला. खतम, प्रॉब्लेम सॉल्व. आता मी निघतो. 10 वाजले. गिरीशचं नाव या घरात कोणीही उच्चारायचं नाही असं मी सगळ्यांना बजावलं होतं. पण आज माझा शब्द मीच मोडते. पण एक खरा मित्र म्हणून गिरीशने गेले 20 वर्ष मला खरंच खूप आधार दिला. आज नकळत त्याच्यामुळेच मला पुन्हा एकदा आधार मिळाला. आमचं कोसळतं घर सावरलं गेलं. थँक्स गिरीश. अँड थँक्स टू यू. दीदी, इन्स्पेक्टर चव्हाणांचा फोन आहे. आता यावेळेस? हॅलो, हा बोला इन्स्पेक्टर चव्हाण. आता? कुठे? काही सिरियस मॅटर? बरं ठीक आहे, मी आले लगेच आले. हो लगेच येते. बाय. इन्स्पेक्टर चव्हाणांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बोलवले आता. का पण? माहिती नाही. सलोनी काय करते? छताकडे बघत बेडवर पडून आहे. ठीक आहे, तू तिच्याजवळ थांब, मी जाऊन येते. हा अगं पण तू एकटी? मी येतो. तिची बॉडी कुठे मिळाली? घोडबंदरला. खाडीजवळच्या झाडीत. तिथल्या स्थानिक लोकांनी पाहिली. गळा घोटला असावा. कोणी? कुणी हे आताच नाही सांगू शकत, पण उद्या सकाळपर्यंत त्याला समोर उभा करून दाखवेल.